नमस्कार शेतकरी बांधवांनो. आपण आज व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की मला 3-4 कॉल येऊन गेले आज की साहेब आमची हळद थोडी करपा लागली, थोडी पिवळी पडून राहिली, पाण्याचा उतारा निघून चालला आहे. जसं काळोखी होती पहिले तशी आता राहिलेली नाही आहे. तर माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की सध्याची जे वातावरणाचं जे टेम्परेचरमध्ये बदल होऊन राहिलेले आहेत आपल्या पिकासाठी, तर ते अति जास्त होऊन राहिलेले आहेत. कारण की वातावरण दुपारच्या टाईमला वेगळं आणि संध्याकाळच्या टाईमला वेगळं, असं कंडिशन वेगळी वेगळी होऊन राहिली. तर माझं एक सांगण्याचा उद्देश आहे शेतकऱ्यांना की तुमचे पानं जे करपत आहेत वरून, ते धुळीचं प्रमाण असू शकतं. आणि दुसरा प्रॉब्लेम असा असू शकतो की खालून आता जे कंद लागलेले आहेत आपल्या पिकाला, तर ते कंद सडायचा पण टाईम सुरू झालेला आहे आता. मी असे 2 ठिकाणी पाहिलेलं आहे की कंद सडण्याचा प्रोग्राम सुरू झालेला आहे आता. की आपली हळद जे जे जमिनीच्या अंदर जे गेडलेलं आपलं जे कांड असतं, तर त्याला आता खराब होण्याची कंडिशन सुरू झालेली आहे. कारण की आता जे जीवाणू असतात, म्हणजे जपोज असे आपण म्हणू शकतो की आपण जसं एखादा बॅक्टेरिया देतो किंवा एखादं PSB, KMB किंवा ट्रायकोडर्मा, याची आता आवश्यकता आहे पिकाला. या पिकाला आवश्यकता कशासाठी आहे? कारण की जर तुम्ही PSB, KMB आणि ट्रायकोडर्मा या तिन्हीपैकी कुठल्याही एका किंवा तिन्हीचे जरी मागे पुढे थोडा टाइम ठेवून जर तुम्ही त्याला ड्रिंचिंग केलंय, तर पिकामध्ये बदल दिसून लागतील तुमच्या. पण एक बेस्ट म्हणजे असं आहे की एक सुदर्शन कंपनीचं मी एक प्रोडक्ट बघितलेलं आहे, ते म्हणजे ट्रिपल स्टार. ट्रिपल स्टार असं काम करणार, त्यामध्ये 2 कीटकनाशक आहेत. आपलं सॉरी 2 बुरशीनाशक आहेत आणि एक कीटकनाशक आहे. तर एक कीटकनाशक म्हणजे खालून जे तुम्हाला रुनी वगैरे लागली असेल किंवा सडमर रोग लागला असेल, तर त्याला प्रॉब्लेम नष्ट करणार. आणि 2 बुरशीनाशक आहेत, त्यामध्ये थॅपनोड मिथाईल पण ॲड आहे. थॅपनोड मिथाईल पण तुमच्या मर रोगाला जास्त प्रादुर्भाव पडत नाही, पण अशा रोगाला पण तुम्हाला कव्हर करू शकतं. तर शेतकऱ्यांना एक विनंती आहे की हळदीला आत्तापर्यंत मी आता सपोज माझ्या कंपनीचं सांगत नाही आहे किंवा दुसऱ्या कंपनीचं पण सांगत नाही आहे. पण विषय असा आहे की शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शन आणि योग्य अनुभव भेटायला पाहिजे. आणि शेतकरी हा असतो की हा साहेबाला हा सांगून गेला, तो साहेबाला हा सांगून गेला. पण शेतकऱ्यांनी योग्य नियोजन आणि योग्य मार्गदर्शन हे एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या आधारे ठेवायला पाहिजे. पण तरी माझं एक म्हणणं आहे की तुम्ही आता सध्याच्या कंडिशनला एक टाइम ट्रायकोडर्मा सोडा आणि एका दिवसाच्या अंतराने परत PSB आणि KMB सोडा. तुम्हाला फायदा ताबडतोब दिसेल. धन्यवाद.